अकोला जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अमोक गावकर यांनी जुगाराच्या अड्ड्यांना अटकाव करण्याकरता गेल्या महिनाभरापासून धरपकड मोहिमेला सुरुवात केली आहे। ठिकठिकाणी धाडी घालण्यात येत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील सटोरियांच्या उरात धडकी भरल्याचं चित्र आहे। अकोला शहरालगत सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या उमरीत गुडगी रोडवर एका कॉम्प्लेक्समध्ये फन टार्गेट हा ऑनलाईन या ॲपवर जुगार अड्डा चालवण्यात येत असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बाहाकर यांना मिळाली। या माहितीच्या आधारे त्यांनी पथकासह जुगार अड्ड्यावर सापळा रचून धाड घातली असता येथून 12 जुगाऱ्यांना ताब्यात घेतलं। या कारवाईत त्यांच्याकडून 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जुगाराचं साहित्य, मोबाईल, संगणक, दुचाकी, 2 ऑटो व रोख रक्कम असा माल त्यांनी हस्तगत केला आहे। जुगाराच्या नावाखाली सटोरिये वेगवेगळ्या फंड्याचा अवलंब करून आपला डाव साधतात। अशा प्रकरणातून शांतता व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तेव्हा अकोला जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हाभरातील जुगाराचे अड्डे नेस्तनाबूत करण्याचा ठाम मनसुबा रचल्याचं या धाड सत्रातून निदर्शनास येत आहे। जिल्हाभर ठिकठिकाणी अशा प्रकारचे जुगाराचे अड्डे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याची चर्चा मोठ्या उमरीत धाड पडली त्या जागेवरून ऐकवण्यात येत आहे। मात्र अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक त्यांची वाट लावणार असल्याचं नागरिकातून बोललं जात आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।